साक्री तालुक्यातील पानखेडा येथे आदिवासी एकता परिषद आयोजित 32वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन 12 ते 15 जानेवारीला संपन्न होत असून शिंदखेडा येथे नियोजनासाठी भिल समाज विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या बैठकीमध्ये महासंमेलनस्थळी जाण्यासाठी शिंदखेडा शहरासह तालुक्यातून हजारोंच्या संख्येने महिलांसह आदिवासी बांधवांनी वाहन करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। महासंमेलनामध्ये देशभरातील विविध राज्यातील आदिवासी समाज लाखोंच्या संख्येने एकवटणार आहे। महाराष्ट्रात तिखी गावानंतर दुसरं महासंमेलन साक्री तालुक्यातील पानखेडा या ठिकाणी होत आहे। त्यामुळे धुळे जिल्ह्याची जबाबदारी असल्यानं भिल समाज विकास मंच धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आर्थिक मदतीसह श्रम परिश्रम देखील करणार आहेत। महासंमेलनामध्ये जल, जंगल, स्वाभिमान, शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती आदी विषयांवर महाचर्चा होणार असून आदिवासी पारंपरिक नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। 12 जानेवारीला मध्य प्रदेशहून महिला स्वाभिमान रॅली शिंदखेडा या ठिकाणी येणार असून जास्तीत जास्त तालुक्यातील महिलांनी स्वागतासाठी आणि रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आले। जय जवाहर जिंदाबाद। आज शिंदखेडा शहर आणि परिसरातील मीटिंग घेण्यात आली। 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आदिवासी एकता परिषद आयोजित दर सालाबादाप्रमाणे 32 वर्षापासून जे फिरतं सांस्कृतिक महासंमेलन सुरू आहे आदिवासी एकता परिषदच्या, त्या यावेळेस महाराष्ट्राचा पानखेड तालुका साक्री जिल्हा धुळे येथे ऐतिहासिक भूतवान भविष्य असा सांस्कृतिक एकता महासंमेलन होणार आहे 32वा। त्याच्यासाठी शिंदखेडा शहरात भिल समाज विकास मंचाने नियोजनाची मीटिंग घेण्यात आली। या नियोजनामध्ये आर्थिक प्रचार प्रसार, जल, जंगल, जमीन, व्यसनमुक्त, स्वलंबन, स्वाभिमान अशा पानखेड साक्री इथे 32 13, 14, 15 जानेवारीला येणार आहे। त्याच्यासाठी नियोजन कसं करता येईल, आर्थिक कसं करता येईल, सूक्ष्म नियोजन कसं करता येईल याच्यासाठी भिल समाज विकास मंचाने जाहीर पाठिंबा त्या सांस्कृतिक महासंमेलनाला दिलेला आहे आणि हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने 13, 14, 15 जानेवारीला हा त्या महासंमेलनामध्ये सहभाग होणार आहे। यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा।